तर काय पॉईंट होता बरं का, की ॲक्वॅटिक इकोसिस्टीमवरती परिणाम काय होतो यार पोल्युटंटचा. तर आपण बघितलं की ऑक्सिजनची जी काही आपली ही आहे डिझॉल्व ऑक्सिजन, ते डिझॉल्व ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन जात असतं. त्यामुळे जी की प्लँक्टन, मॉलस्क आणि फिशसारखे जे काही जीवजंतू आहेत ते मरण पावतात. पेस्टिसाइड डायरेक्टली इलिमिनेटेड द सेन्सिटिव्ह ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम, राईट. तर पेस्टिसाइड जी काही आहेत ते पेस्टिसाइड, आता आपल्याला माहिती आहे पेस्टिसाइडमध्ये बी DDT, तर DDT जी काय ती पेस्टिसाइडचा आपण वापर करत असतो. तर पेस्टिसाइड डायरेक्टली इलिमिनेटेड द सेन्सिटिव्ह ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम. अल्गल ब्लूम, बरोबर. तर ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये अल्गल ब्लूम जी काही आहे पूर्ण सरफेसवरती अल्गी फॉर्मेशन होताना दिसायला भेटत असते. ती अल्गी फॉर्मेशन होताना दिसायला भेटेल. पुढे रिडक्शन इन द एरिया वॉटर. आता बघा हा जो की डाल लेक आहे ना, या डाल लेकमध्ये काय घटना घडलेली आहे, त्या डाल लेकमध्ये जे की आहे असे बरेचसे पोल्युटन आतमध्ये येऊन न्यूट्रिएंटचं प्रमाण खूप जास्त वाढल्यानंतर जे की आहे युट्रिफिकेशन त्या ठिकाणी झालं होतं. आणि युट्रिफिकेशनमुळे जे काय खूप जास्त दलदल सारखा तो एरिया झाला होता. पॉईंट बघा काय सांगले, तर रिडक्शन इन द एरिया ऑफ द वॉटर बॉडी ॲज इन केस ऑफ दाल लेक एरिया हॅज बीन रिड्यूस्ड फ्रॉम 15 किलोमीटर इन 1982मध्ये जो हा डाल लेक आहे याची जी की लांबी वगैरे असेल ती 15 किलोमीटर एवढी होती. तर 1982मध्ये 15 किलोमीटरचं जे की आहे ना तो डाल लेक होता. पुढे काय झालं, तो 12 किलोमीटर एवढा होऊन गेला. सांगायचं तात्पर्य काय आहे बा, की युट्रिफिकेशन जी काही ना डाल लेकमध्ये झालेल्या युट्रिफिकेशनमुळे त्याची रुंदी वगैरे लांबी रुंदी काय असेल ना त्याच्यामध्ये आपल्याला घट दिसायला भेटलेला आहे. ते 1985मध्ये 15 किलोमीटर एवढी जी की त्याची लांबी रुंदी काहीतरी असेल, परंतु या वेळेला आपण जेव्हा चेक केली तर 3 किलोमीटर जी काही आहे त्या 3 किलोमीटर आपल्यामध्ये घट दिसायला भेटली, राईट. काय लेकमध्ये ते ड्यू टू दी वाट युट्रिफिकेशनमुळे झालेलं आहे सगळं. मग सांगायचं तात्पर्य काय बरं का, की ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये काय होत आहे, जीवजंतू वगैरे मरत आहेत आणि अल्गल ब्लूम तयार होत आहे, किंवा आपण म्हणू शकतो अल्गल ब्लूम तयार झाल्यामुळे फायनली काय युट्रिफिकेशनचा प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटत असतो, राईट. आता पुढे काय इफेक्ट ऑफ थर्मल. आता थर्मल पोल्युशनचा इफेक्ट काय होणार बरं का, थर्मल पोल्युशनचा इफेक्ट. आता थर्मल पोल्युशनचा इफेक्ट म्हणजे काय बरं का, आपण याला नेतोय आता आणि याला समजा आपण एखाद्या नदी नाल्यामध्ये सोडतोय तर काय होईल बघा आता. तर हे तर बघितले आपण की थ्रू म्हणजे सगळा परिणाम काय होईल, जे काही ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये राहणाऱ्या मध्ये असणारे जेवढे काही प्राणी वगैरे त्यांच्यावरती काय परिणाम होईल ते आपण बघितलं. आता काय इफेक्ट ऑफ थर्मल पोल्युशन, डिऑक्सिजनेशन ऑफ द वॉटर बॉडी. आपल्याला माहिती जर का समजा गरम पाणी जर का समजा नदी नाल्यामध्ये सोडलं तर काय होईल, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन जात असतं, त्याला म्हणतो आपण डिऑक्सिजनेशन ऑफ द वॉटर बॉडी, ठीक. पुढे ट्रॉट एज फेल टू हॅच अँड सम फिश फेल टू स्पॉन. म्हणजे काय बरं का, तर बरेचसे ते पाण्यामध्ये असणारे बरेचसे मासे वगैरे जे आहेत ते अंडे वगैरे तयार करू शकत नाही, ते अंडेसुद्धा तयार करत नाही, लक्षात घ्या, ठीक. तर जे काही आपल्या थर्मल पॉवर प्लांटमधले असणारं गरम पाणी जर का समजा एखाद्या सोर्समध्ये जर का सोडून दिलं तर सोर्समध्ये सोडल्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन जात असतं. आणि जे की आहे हे ट्रॉट आणि फिश नावाचे जे की दोन हे आहेत ॲक्वॅटिक ॲनिमल्स वगैरे, ते अंडी वगैरे तयार करत नाही, अंडी वगैरे घालू शकत नाही, त्यांची कॅपॅसिटी संपून जात असते. पुढचं काय, सो डिक्रीज द फोटोसिंथेसिस रेट इन द वॉटर प्लांट. वॉटर जे की याच्यामध्ये असणारे गरम पाणी जर का त्याच्यामध्ये टाकलं तुम्ही त्या सोर्समध्ये, तर जे की प्लांट्स वगैरे असतील त्यांचे फोटोसिंथेसिस रिॲक्शन बी काय होऊन जाते, कमी होऊन जाते. आणि रेडिओ पोल्युशन, तो रेडिओ पोल्युशन म्हणून आपल्याला टॉपिक आहे पोल्युशनमध्ये, ठीक, तो पण कव्हर करावा लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय कव्हर करायचं आपल्याला, सगळे अल्फा बीटा गॅमा जे काही आहे सगळी रिव्हिजन तिकडून मारायची. तर बघा आता, तर रेडिओ पोल्युशन जे काही आहे, थर्मल पोल्युशन जर बघायला गेला, गरम पाणी येतं का बाहेर, बिलकुल बी नाही. गरम पाण्यासोबत जी काही आहे ना रेडिओ एलिमेंट पण येत असतात, बरेचसे रेडिओ एलिमेंट जे काय आहेत ना त्या गरम पाण्यासोबत येत असतात, त्यामुळे त्या नदी नाल्यामध्ये काय होणार आहे, रेडिओ पोल्युशन पण होत असतं. तर रेडिओ पोल्युशन पण होणार आहे, ठीक आहे. अशा बदनी सगळे घटना आपल्याला दिसायला भेटत असतात. पुढे सो इफेक्ट ऑन द ह्युमन बिईंग. त्या ह्युमन बिईंगवरती काय परिणाम होतो गड्या, ह्युमन बिईंगवरती काय परिणाम होतो बरं का, कशाचा परिणाम, कोणत्या गोष्टींचा परिणाम आपण बघूया थ्रू आउट. बघा बरं काय, तर तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, डिसीज कॉसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक द व्हायरस झाले, बॅक्टेरिया झाले, पॅरासायटिक झाले, नंतर प्रोटोझोआ झाले, आर नोन ॲज द पॅथोजोन, राईट की नाही. तर आपण माहिती आहे ना आता रोग पसरवणारे जे काही असतात त्यांना आपण पॅथोजन वगैरे म्हणतो. त्या पॅथोजनमध्ये मग काय बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ वगैरे सगळे येतील, ठीक आहे. हां, तर माणसावरती परिणाम कसा होतो ती बात आपण बघत आहोत. तो धीस पॅथोजन आर स्प्रेडिंग डिसीज डायरेक्टली अमंग द ह्युमन्स, राईट की नाही. तर हे जे काही व्हायरस बॅक्टेरिया पाण्यामध्ये आहेत त्यांच्यामुळे जी काही आहे माणसांना रोगराई पसरताना दिसायला भेटते. सांगण्याचं तात्पर्य काय, पाण्यापासून माणसांना रोगराई होणार आहे. तर पाण्यापासून माणसांना रोगराई होताना आपल्याला दिसायला भेटते. इट इज अ सोर्स ऑफ वॉटर बॉर्न डिसीज लाईक द डायरिया, नंतर जुनायडायसिस, ठीक आहे, हे जुनेडायसिस. नंतर पुढे जर बघायला डायरिया, जुनेडिसिस, नंतर कोलेरा झालं, टायफॉईड झालं, नंतर आमेओबायसिस झालं, नंतर अजून एक असतं आपलं कावीळ वगैरे म्हणतो आपण त्यांना, राईट.
तर हे पाण्यापासून होणारे रोगराई पसरताना दिसायला भेटत असते. पाण्यामध्ये बरेचसे बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ असतात आणि हे पॅथोजन असतात. त्यामुळे हे पाणी जर का समजा माणसाकडून ग्रहण केलं गेलं तर त्याच्यामुळे काय होणारे बरीचशी रोगराई पसरताना दिसायला भेटते. तर पाण्यापासून पसरवणारे रोग तुम्हाला विचारलेले आहेत MPSCमध्ये कित्येकदा, तरी बात लक्षामध्ये ठेवायची. कोणकोणते? तर पाण्यापासून कोलेरा तर तुम्हाला याच्या अगोदर माहीत होता, राईट. हेपेटायटिस झाला, कोलेरा झाला, हेपेटायटिस झाला, नंतर ज्युनोडिस झाला, राईट. पुढे नंतर टायफॉइड झाला. टायफॉइड पण हे टायफॉइड जो की तो सुद्धा पाण्यापासून येत असतो, राईट. आणि अमोएबिसिस, टायफॉइड, कोलेरा, ज्युनोडिस, डायरिया हे जे काही आहेत हे आपल्याला पाण्यापासून पसरताना दिसायला भेटत असतात. पुढे आता समजा आपल्याला माहिती आहे मर्क्युरी कंपाऊंड कुठून बाहेर येत असतं. मर्क्युरी कंपाऊंड इज अ इन्फ्लुएंट ऑफ द व्हॉट? मर्क्युरी कंपाऊंड इज अ इन्फ्लुएंट ऑफ व्हॉट? मर्क्युरी कंपाऊंड कोणाचं इन्फ्लुएंट आहे रे? इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट. तर इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट्समध्ये आपल्याला दिसायला भेटतात की यार हेवी मेटल, इंडस्ट्रियल इन्फ्लुएंटमध्ये जे काही आहे हेवी मेटल असतात, काही इनऑर्गॅनिक जे काही आहेत फर्टिलायझर वगैरे पण असतात. मग आता काही इनऑर्गॅनिक घटक असतात, राईट. आता जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेलात तर काय बरं का, तर मर्क्युरी कंपाऊंड जो आपल्या कंपनीमधून आपल्याला भेटतोय, राईट. सो मर्क्युरी कंपाऊंड इन द वेस्ट वॉटर आर कन्व्हर्टेड बाय द बॅक्टेरियल ॲक्शन. लक्षात घ्या, कंपनीमधून येणारा हेवी मेटलमधला जो की मर्क्युरी आहे तो मर्क्युरी पाण्यामध्ये जाऊन जेव्हा भेटतो त्या मर्क्युरीसोबत मर्क्युरीसोबत काय असते, बॅक्टेरिया वगैरे त्या मर्क्युरीसोबत रिॲक्शन करतात. तर बॅक्टेरिया मर्क्युरीसोबत रिॲक्शन करून सो बॅक्टेरियल ॲक्शन होत असते. बॅक्टेरियाची आणि मर्क्युरीची रिॲक्शन बॅक्टेरियल ॲक्शन होताना दिसायला भेटते. आणि बॅक्टेरियल ॲक्शन म्हणजे बॅक्टेरिया त्याच्यावरती काही ना काही करत असतील आणि बॅक्टेरिया त्या मर्क्युरीपासून काय तयार करतात, बॅक्टेरिया त्या मर्क्युरीपासून काय तयार करतात, तर बॅक्टेरिया त्या मर्क्युरीपासून जे काय आहे मिथाईल मर्क्युरी तयार करतात. काय तयार करतात? मिथाईल मर्क्युरी. आणि जर का समजा हे मिथाईल मर्क्युरी जर का समजा माणूस वगैरे जर का माणसांच्या पिण्यामध्ये हे मिथाईल मर्क्युरी जर का माणसाच्या पिण्यात जर का येत असेल तर माणसाला बरेचसे जे काही आहेत प्रॉब्लेम होत असतात. सो नमनेस ऑफ द लिप्स, टंग्स, नंतर डिपनेस, ब्लरिंग व्हिजन, राईट, मेंटल प्रॉब्लेम, हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला दिसायला भेटत असतात. हे लमनेस म्हणजे काय रे? लमनेस ऑफ लिम्ब, लिप्स, टंग, डिपनेस, ब्लरिंग ऑफ व्हिजन, मेंटल प्रॉब्लेम, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम दिसायला भेटत असतात. जो की एक काय आहे, जे की एक लक्षण आहे कोणाचा, मिनामाटा जो की आहे मिनामाटा रोगाच्या. तर मिनामाटा रोगाचे हे लक्षण आहेत. सांगायचं तात्पर्य काय आहे की यार इंडस्ट्रीमधून निघालेला जो की मर्क्युरी आहे तो पाण्याच्या सरोवरामध्ये जाऊन बसतोय आणि बॅक्टेरिया वगैरे त्याच्यावरती रिॲक्शन करून जे आहेत मिथाईल मर्क्युरी तयार करतायत. आणि जो मिथाईल मर्क्युरी आहे तो जर का माणूस जर का घेत असेल तर माणसाला वेगवेगळे लक्षणे दिसायला भेटत असतात. त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला मी लमनेस ऑफ द लिम्ब, नंतर लिप्स, टंग्स, डिपनेस, ब्लरिंग व्हिजन, मेंटल प्रॉब्लेम एवढे दिसायला भेटत असतात. आणि दिस आर ऑल द हे सगळे काय आहेत, इकडे सगळे लक्षण आहेत कोणाचे, मिनामाटा डिसीजचे. हा मिनामाटा डिसीज जो काय आहे सगळ्यात पहिल्यांदा 1952 मध्ये आला होता. सो मिनामाटा डिसीज जो काय आहे 1952 मध्ये आला होता. कुठे आला होता बरं का? हा मिनामाटा जो काय आहे हा मिनामाटा शहरामध्ये आला होता. ठीक, तो मिनामाटा शहरामध्ये आला होता. आय थिंक मिनामाटा शहर जे की आहे ना हे जपानमधलं शहर आहे कोणतं तर. ठीक, तो मिनामाटा मला एकदा चेक करून घ्या जपानमधलं आहे का ते. तो मिनामाटा शहर जे ना ते जपानमधलं आहे. त्या ठिकाणी 1952ला पहिल्यांदा हा रोग आला होता. ठीक, तर त्यामुळे जे की ना मिनामाटा रोगाचे लक्षणं मी तुम्हाला सांगितली. तर मग मिनामाटावरती जवळजवळ UPSC MPSCमध्ये बराचसे क्वेश्चन विचारलेले आहेत. तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने माहिती आहे, राईट. तर काय सांगितलं बरं का मी, आता इथे 1952 मेन्शन केलं आहे, इकडे पुस्तकामध्ये 1956 मेन्शन केलं आहे. एकदा चेक करून घ्यायचा की मिनामाटा डिझीज जो की ना कधी आला. जसं की कोविड-19 आहे ना, तसं मिनामाटा डिझीज कधी आला वाटल्यास तर आता टाकून बघा काय उत्तर येतं बघा. तिथे 1952 दिसायला भेटते मला, पुस्तकामध्ये 1956 दिसायला भेटते. हा, तर जपानमधील मिनामाटा शहरामध्ये हा पहिल्यांदा हा रोग जो आहे ना आढळून आलेला आहे. आणि कशा पद्धतीने तयार झाला, काय झालं, मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला गड्या. ठीक, हां. तर पुढे जाऊ. पुढे तर माणसावरती अशा पद्धतीने परिणाम होतोय, राईट. सो डिसीज अफेक्ट द मेनली सेंट्रल नर्वस. नेक्स्ट, वॉटर कंटामिनेटेड कॅडमियम. आता कॅडमियम बघा, इंडस्ट्रीमधून निघालेला जो की कॅडमियम आहे, इंडस्ट्रीमधून बरेचसे निघतात ना, राईट. का इंडस्ट्रीमधून काय काय निघतात बरं का, तुम्हाला दिसायला भेटेल की आर्सेनिक असतो, कॅडमियम असतो, आर्सेनिक जे की असतात ते इंडस्ट्रीमधून निघताना दिसायला भेटतात. बघू आता कॅडमियमबद्दल. तर यार जे कंपन्यामधून निघणारं जे की पाणी आहे त्याच्यामध्ये हेवी मेटलमध्ये कॅडमियम आहे समजा. तर कॅडमियममुळे जे आपल्याला ना रोग होत असतो तो कोणता बरं का, इटाई. कोणता रोग असतो, इटाई. त्या इटाईला जे ना इटाईला दुसरं नाव आपण आहे औच जे की ना औच नाव पण म्हणतात त्याला. पुढे आहे त्या पुढच्या PDF मध्ये इटाईला जे की ना आपण औच पण म्हणतो. ठीक, सो इटाई डिसीज जो की ना कॅडमियम, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील, ते विचारला गेला या परीक्षेमध्ये. कॅडमियममुळे कोणत्या प्रकारचा रोग होत असतो, कॅडमियममुळे. कॅडमियमचं जे की आहे ना
कॅडमियम कंपन्यामधून निघालेला कॅडमियम जेव्हा आपल्या पाण्याच्या सरोवरमध्ये जाऊन मिसळतोय तर त्याच्यापासून ते पाणी जर का आपण ग्रहण केलं तर आपल्याला काय होणार आहे, इटाई नावाचा रोग होणार आहे. आणि इटाईला आपण दुसरं नाव काय म्हणत असतो, आऊच राईट का. इटाईला काय म्हणतात, आऊच डिसीज म्हणतात. पुढे काय बरं का, हे या डिसीजचं लक्षण काय बरं का, जेवढे जॉईंट आहे शरीरामधले जेवढे जॉईंट आहेत ते सगळे जॉईंट काय होत असतात, दुखत असतात. तो पेनफुल डिसीज ऑफ द बोन अँड द जॉईंट, कॅन्सर ऑफ द लंग्स अँड द लिव्हर. तर लंग्स आणि याची जी काही आहेत कॅन्सर वगैरे आपल्याला होताना दिसायला भेटत असतात. ओके, हा पॉईंट आपण क्लिअर केला कॅडमियमबद्दल. अजून कॅडमियमबद्दल जो की हा जो काही रोग निघालेला आहे कॅडमियमपासून, जो की हा रोग निघालेला आहे आपला, त्याच्यामुळे काय काय सांगितलं तुम्हाला मी, किडनी बी फेल होऊन जात असते, हाडे सगळे ठिसूळ होतात, जॉईंट सगळ्यात जोरजोरात दुखतात, किडनी फेल होऊन जात असते. अजून जर बघायला गेलात तर लंग्स लिव्हर अँड किडनी यांचे प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटत असतात ड्यू टू इटाई डिसीज. ओके, हा जो काही इटाई रोग जो आहे ना पहिल्यांदा 1912मध्ये जपानमध्ये दिसायला भेटलेला आहे. राईट, तो जपानमधील जपानमधील टोयामा ठिकाणी जे काही आहे हा पहिल्यांदा रोग दिसायला भेटला. तर परीक्षेमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतील ते कॅडमियममुळे होणारे जी की विषबाधा आहे, ती कॅडमियममुळे होणारी विषबाधा माणसाला होत असते. राईट का. ते कॅडमियममुळे होणारी विषबाधा किंवा कॅडमियम होणारा जो की रोग आहे त्याला काय नाव आहे, त्याला इटाई किंवा आऊच म्हणतात. त्याच्यामुळे लंग्स, किडनी आणि लिव्हर जे की ना फेल होताना दिसायला भेटत असतात. आणि हा रोग जो आहे 1912मध्ये जपानमधील टोयामा येथील लोकांना पहिल्यांदा दिसायला भेटला होता. पॉईंट क्लिअर झाला रे. राईट, पुढे जाऊ. आता आपल्याला दिसायला भेटत नायट्रेटबद्दल बात आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. जर का कोणी ऑर्गॅनिक मॅटर त्याच्यामध्ये सोडत असेल तर त्याच्यामध्ये नायट्रोजनचे ऑक्साईड्स असतात. राईट, जसं की नायट्रोजनचे ऑक्साईड तुम्हाला दिसायला भेटतील 4 आपण नायट्रोजनचे ऑक्साईड आपण बघितले होते. राईट की नाही, जसं की फ्री अमोनिया झाला, ऑर्गॅनिक अमोनिया झाला, नायट्राईट ITE नायट्रेट झाला, नायट्रेट झाला. ठीक, तर नायट्रेट जो की आहे ना तुम्हाला माहिती आहे, नायट्रेट जर का समजा पाण्यामध्ये जर का नायट्रेट वगैरेचं प्रमाण येत असेल आणि ते पाणी जर का आपण पित असणार तर आपल्याला काय होणार आहे बरं का, आपल्याला म्हणजे जास्त करून लहान बाळांना काय होत असते, तर लहान बाळांना जे की आहे मिथेमोग्लोबिन जे काय मिथेमोग्लोबिन किंवा आपण त्याला काय म्हणत असतो, ब्ल्यू बेबी डिसीज. तो ब्ल्यू बेबी डिसीज जे की ना ते होताना दिसायला भेटत असतं. तर माणसांवरती होणारे परिणाम जे की आपण ते ऑब्झर्व करत आहोत काय होते. ठीक आहे, सो एक्सेस ऑफ द नायट्रेट इन द ड्रिंकिंग वॉटर डेंजरस टू द ह्युमन हेल्थ अँड रिॲक्ट टू द हिमोग्लोबिन टू द ब्लड अँड फॉर्म मिथॅनोग्लोबिन. राईट, तो मग हे जे काही नायट्रेट आहेत हे नायट्रेट आपल्या शरीरामध्ये असणारे हिमोग्लोबिन सोबत रिॲक्शन करून मिथॅनोग्लोबिन तयार करून टाकतात. राईट, मिथॅनोग्लोबिन तयार करून टाकतात जे की त्यांचा कलर जो की आहे निळ्या कलरचा असतो ते मिथॅनोग्लोबिन. त्यामुळे ब्ल्यू बेबी डिसीज जे काही होताना दिसायला भेटत असते. हा पॉईंट क्लिअर केला. नेक्स्ट इज व्हॉट, तर पुढे जर बघायला गेला तर इफेक्ट ऑफ द वॉटर पोल्युशन चाललं आहे. ॲक्वाटिकला डबल पेज आला वाटतं. हां, डबल पेज आला. हां, आता आहे कंट्रोल ऑफ द वॉटर पोल्युशन. तर आता कंट्रोल ऑफ वॉटर पोल्युशन बघणार आहे आपण. बघा, कंट्रोल ऑफ वॉटर पोल्युशनबद्दल काय बरं का, आता मला एक बात सांगा, जर कंट्रोल करायचे असेल तर काय बरं का, ज्या गोष्टी शिकलो आपण त्याच्या विरुद्ध आपल्याला 2 शब्द बोलता येतील. जसं की काय बरं का, हॉट वॉटर शुड बी कूल बिफोर द रिलीज फ्रॉम द पॉवर प्लांट. तर पॉवर प्लांटमध्ये जे गरम पाणी वस्तूंना थंड करण्याच्या नादात जे गरम पाणी तयार झालेलं आहे त्याला अगोदर पहिलेच थंड करून घ्या आणि थंड झाल्यानंतरच मग त्या पाणीला तुम्ही नदी नाल्यामध्ये सोडू शकतात. परंतु गरम पाणी डायरेक्टली सोडू नका. हा एक पॉईंट असू शकतो कंट्रोल करण्याचा, वॉटर पोल्युशन कंट्रोल करण्याचा. दुसरं काय बरं का, क्लिनिंग इन द टँक, स्ट्रीम, river which supply drinking water should be prohibited. Right, so cleaning in the tank, stream, नंतर रिव्हर विच सप्लाय ड्रिंकिंग वॉटर शुड बी प्रोहिबिटेड. तो आपल्याला काय करायचं बरं का, आपल्याला चांगलं वॉटर पोल्युशन टाळण्यासाठी क्लीननेसचा पण वापर करायचा आहे. स्वच्छता नावाचा प्रकार जो काही आहे तो आपल्याला हाताळायचा आहे. राईट, तर स्वच्छता, नदी नाले जे काही असतील आपले सगळे, ज्या ठिकाणी पाण्याचे सोर्सेस अवेलेबल आहेत, पाण्याची टाकी असेल आपली, नदीमधून लोक जे काही ना पाणी पित आहेत समजा, आणि ती जर का ती नदी जर का खराब असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे. देअरफॉर नदी किंवा पाण्याची टाकी जे काही असेल त्यांना स्वच्छ ठेवणं जरुरी आहे. त्यामुळे आपलं वॉटर पोल्युशन आपण टाळू शकतो. सो ज्युडिशियस यूज ऑफ द ॲग्रोकेमिकल लाईक द पेस्टिसाइड. आता तुम्हाला मात्र चांगल्या पद्धतीने कळून गेली. जो सरफेस रनऑफचा पॉईंट बघितला होता आपण, त्याच्यामध्ये काय बघितलं होतं की जे शेती वगैरे आहे त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड जे काही असतात ते आपण यूज करत असतो. त्याच्यामुळे जे काही आहेत ते पाऊस पडल्यानंतर हे सगळे वाहून जात असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम दिसायला भेटत असतात. तर त्यांचा वापर कमी करा गड्यावर. राईट, त्यांचा वापर कमी करा. सो एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड शुड बी अवॉइडेड. टाळा ते. राईट की नाही, त्याच्याऐवजी काय करा तुम्ही, तुम्ही जे काही आहे सेंद्रिय खत जे काही आहेत आपले याचे जे काही खत असतात, आपला शेणखत वगैरे जे काही असतात त्यांचा वापर करा. शेणखताचा वापर करून जे काही आहे ना शेती केली तर बेटर असणार आहे. सो ऑर्गॅनिक फार्मिंग ज्याला म्हणतो आपण जे काही खत असतं आपलं शेणखत वगैरे ते इफिशियंट फॉर द ॲनिमल रिसिड्यू फर्टिलायझर. राईट, शेणखताचा वापर करा. नायट्रोजन फिक्सिंग प्लांट टू सप्लिमेंट यूज फर्टिलायझर. राईट की नाही. आता तुम्ही सांगा, आपण काय करत असतो, आपण जे ना नायट्रोजन वगैरे युरियाच्या माध्यमातून देत असतो. युरियाच्या मध्ये नायट्रोजन असतो, त्याच्या माध्यमातून आपण पिकांना नायट्रोजन देत असतो. मग त्यापेक्षा आपण एक काम करायचं, मातीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढवता येतं.
कशा पद्धतीने बरं का, काही पिकं असतात, काही पिकं जे की असतात जसं की काय म्हणतो आपण त्याला भुईमुग वगैरे, तर भुईमुग नंतर हरभरा वगैरे देखील आहेत ना, यांना लावल्यामुळे जे नायट्रोजनचं प्रमाण जे की ना वाढत असतं मातीमध्ये. मग तसे तुम्ही पिकं लावा जेणेकरून मातीची सुपीकता टिकून राहील, मातीची सुपीकता काय होईल, टिकून राहील. राईट. सो यूज ऑफ नायट्रोजन फिक्सिंग प्लांट, नायट्रोजन फिक्सिंग प्लांट जे की असतील ना तसले त्यांचा यूज करा. राईट. डाळी जी असतात ना, डाळी वगैरे, डाळी किंवा शेंगा त्यांचे जे ना तसले तुम्ही प्लांट लावा शेतीमध्ये. पुढे तसं करून आपण वॉटर पोल्युशनला टाळू शकतो. पुढे काय, पुढे जर बघायला गेलं तर काय आहे, सो नेक्स्ट पॉईंट, प्लांटिंग ट्री वुड रिड्यूस द पोल्युशन बाय सेडिमेंट अँड विल ऑल्सो प्रिव्हेंट द सॉईल इरोजन. सो आता झाडं लावा. आता आपल्याला दिसायला भेटतं काय बरं का, सरफेसवरलं पाणी वाहून जातं, फक्त पाणी वाहून जातं का, नाही, पाणी वाहून जाते, माती बी वाहून जाते, फक्त माती वाहून जाते का, नाही, मातीसोबत असणारे जेवढे काही केमिकल्स आहेत जसे की फॉस्फेट, नायट्रोजन, हे सुद्धा वाहून जात असतात, लिचिंग. राईट. आणि त्याच्यामुळे आपल्याला वॉटर पोल्युशन होताना दिसायला भेटत असते. राईट. तर त्यामुळे ते मातीचं इरोजन टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, झाडं लावायला पाहिजे. For the control of the industrial waste and the toxic compound should be purified before the drainage into the river, lake and the sea. राईट. तर मग आपल्याला माहिती आहे आता इंडस्ट्रियल वेस्ट जे की असतं आपण त्याला डायरेक्टली, मला सांगा, इंडस्ट्रीमधलं वेस्ट किंवा डोमेस्टिकमधलं वेस्ट आपण त्यांना अगोदर प्रायमरी आणि सेकंडरी ट्रीटमेंट करत असतो. का, कारण की त्यांची जी की आहे त्यांच्यामध्ये खूप जास्त ऑर्गॅनिक मॅटर आहे. तर ऑर्गॅनिक मॅटर आपण काही आजपर्यंत कमी करून घेतो इंडस्ट्रीमध्ये आणि नंतर जाऊन आपण त्यांना सोडून टाकतो. त्यांची BOD आपण कमी करून टाकतो आणि नंतर जाऊन आपण त्यांना नदी नाल्यामध्ये सोडत असतो. तर ते सांगतायत की इंडस्ट्रीमध्ये तयार झालेला इफ्लुएंट किंवा घरामध्ये तयार झालेला इफ्लुएंट डायरेक्टली त्याच्यामध्ये सोडू नका, त्याच्यावरती पहिले ट्रीटमेंट करा. ठीक आहे. हे सुद्धा एक उपाय असू शकतो वॉटर पोल्युशनला टाळण्यासाठी. राईट. पुढे काय, फॉर द कंट्रोल ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट टॉक्सिक कंपाऊंड शुड बी प्युरिफाईड, ड्रेनेज अपॉन झाला. वेस्ट वॉटर शुड बी प्रॉपरली ट्रीटेड बाय प्रायमरी अँड सेकंडरी ट्रीटमेंट. तर वेस्ट वॉटर आपल्याला काय करायचं आहे, वेस्ट वॉटर शुड बी प्रॉपरली ट्रीटेड बाय प्रायमरी अँड सेकंडरी. बरोबर. तर तोच पॉईंट होता तो वरचा. आता पुढची बात, ऑइल स्पिल. तर ऑइल स्पिल म्हणजे काय बरं का, आपल्याला दिसायला भेटते यार की जे नेव्हिगेशनसाठी जे जहाज वगैरे वापरतात, तर मोठ्या मोठ्या समुद्रामध्ये नेव्हिगेशनसाठी जे जहाज वगैरे वापरतात त्यांच्यामध्ये ऑइल वगैरे यूज करत असतात. ते ऑइल जे की ना, ऑइलची गळती वगैरे होत असते. तर समुद्रामध्ये ऑइलची गळती झाल्यामध्ये खूप जबरदस्त परिणाम होत असतात बरं का. कशी बरं का, लक्षात घ्या. तर पाणी दूषित होण्यामागे ऑइल स्पिल जे की ना त्याचा पण एक हात आहे. ऑइल स्पिल म्हणजे काय बरं का, तेल गळती. तर ते जे समुद्रामध्ये तेल गळती वगैरे होते त्याच्यामुळे काय होतं, टॉपचा लेअर जो की आहे, आता ऑइलची डेन्सिटी कमी असल्या कारणानं ते आपल्या समुद्रावरती तरंगताना दिसायला भेटत असते. तरंगल्यामुळे काय होतं असतं बरं का, सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड जे आहेत ना खोलीपर्यंत जात नाही. खोलीपर्यंत जर का गेले नाही तर फायटोप्लॅन्क्टन सारखे जे की बारीक बारीक जीवजंतू असतात, त्या वनस्पती किंवा प्राणी वगैरे जे काही असतात महासागर किंवा समुद्रामध्ये, त्यांची वाढ वगैरे होत नाही आणि ते मरण पावतात. बरोबर की नाही. तर जे की हे ऑइल स्पिल वगैरे झालेलं आहे, इट वॉटर शुड बी क्लीन बाय सुटेबल मेथड. तर त्याला जे ना आपण क्लीन करून टाकायला पाहिजे. त्याला क्लीन करण्यासाठी पद्धती असतात. पुढचे जे की पेजेस आहेत ना त्याच्यामध्ये आहे की बाबा समुद्रामध्ये जे की तेलगळती झालेली आहे, ते तेलचं सगळं प्रमाण वाढून गेले, त्याला दूर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं. तो पॉईंट आहे, पुढे जाऊन तो अजून एकदा रिपीट होणार आहे. राईट. तर तो पॉईंट आपण बघितला. दुसरी बात काय असते बरं का, तर त्यांना जे ना आपण जर का समजा तेलगळती वगैरे झाली तर त्यात दुसरी महत्त्वाची बात काय बघा, जर समुद्रामध्ये तेलगळती वगैरे झाली ना तर लक्षात घ्या, काही पक्षी वगैरे एखाद्या तळ्यामध्ये बसतात, नदीमध्ये बसतात, समुद्रामध्ये बसतात, कुठेतरी बसतात. राईट का. तर बदकासारखे जे काही ना ते पाण्यामध्ये बसतात. मग घडतं काय माहिती आहे का, जर का समजा पाणी पूर्ण तेलगट जर का असेल ना टॉपचा सरफेस, तर हे त्याच्यामध्ये बसल्यानंतर काय होतं, त्यांचे पंख सगळे तेलगट होऊन जातात.